एकंदरीत 17 कर्मचारी 10वी पर्यंतच्या याच्यापर्यंत आहेत आमच्या 17. 18वा रकाना रिकामा होता. मी सुभाष व्यंकटराव कदम. वडिलांनी दिलेल्या आदेशाचा स्वीकार करून मी त्यांच्या वतीनं या ठिकाणी मत मांडत आहे. संस्था अध्यक्षांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून ठराव व नियुक्त्या, संच मान्यतेमध्ये रिक्त पद नसताना नोकर भरती, संस्था उपाध्यक्ष मुकुंद देशपांडे व सचिव देवदत्त देशपांडे यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नोकर भरतीत नियमांचा भंग, पात्रता नसताना बेकायदेशीर मान्यता, खोटे कागदपत्र व बनावट प्रस्ताव दाखल, बोगस शालार्थ ID काढून शासनाची फसवणूक, बॅकडेट दाखवून सेवा सातत्य दिले, अस्तित्वात नसलेल्या पदावर पदोन्नत्या दिल्या, अंशतः अनुदानित शाळेतून 100% अनुदानित शाळेत नियमबाह्य बदल्या, कार्यरत कर्मचाऱ्याचे बॅकडेट राजीनामा दाखवून नवीन नोकर भरती, नियमबाह्य व बेकायदेशीर अनुकंपा नोकर भरती, सेवा ज्येष्ठता डावलून मुख्याध्यापकांच्या नेमणुका, संस्थेच्या अध्यक्षावर खोट्या तक्रारी, याचिका क्रमांक 5013/2022 निर्देश 5522 संबंध नसताना खोटी याचिका इतरांची लावून सेवा सातत्य घेतले, शाळा न्यायाधिकरणाचा अवमान केल्याबाबत संबंधितावर कार्यवाही करावी. हे सर्व प्रकार संस्थेचे उपाध्यक्ष, संस्थेचे सचिव व मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या संगनमताने करण्यात आले आहेत. त्यांच्यावर कार्यवाही व्हावी. नियमबाह्य बॅकडेट भरती, धारणाधिकार रजा आणि रजा काळामध्ये काढलेले वेतन या सर्व गोष्टी बाबत प्रशासकीय कार्यवाही व्हावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो.